नमस्कार, मी शरद बाबुराव पाटील. रोकठोक ठोकठोक डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. शेतकऱ्याला MSP दिली पाहिजे. MSP साठी मला वाटतं गेली 25 वर्ष MSP साठी शेतकरी MSP ठरवावं तर कुठंतरी एका दुसऱ्या पिकाचा मुद्दा म्हणून हे राजकीय लोक आणि हे जे काय धोरण करणारे आमचे महाभाग लोक आहेत ते मी एखाद्या पिकाचं ठरवतात आणि ते सुद्धा पिकं आम्ही बघितलं. आम्ही काम करतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर कधीतरी 2 महिने ते भात विकत घ्यायचा आणि तो MSPच्या दराने कधीतरी विकत घ्यायचा. अरे वाळवून भात पीक काढलं, भात पीक किंवा कुठलीही पिकं काढली तर ते वाळवून चांगलं चकचकीत तयार करून त्या प्रत्येक शेतकऱ्याला मनुष्यबळ मिळतंय का नाही हे विचार करून त्याला वेळ लागतो. वर्षभर तुम्ही भात विकत घ्यायचं केंद्र चालू ठेवलं पाहिजे. जी काय पिकं घेणार आहे शेतकरी, समजा एक 24 पिकं ते 25 पिकं असतील, ते 25 पिकं सगळी सरकारनं घेतली पाहिजेत आणि ती सरकारनं सगळी पिकं विकत घेतल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं जे आहे सगळं कोल्ड स्टोरेज किंवा ज्या आणि काही सिस्टीम आहेत की ज्यातनं हे शेतमाल टिकवला जाईल किंवा तो संरक्षित केला जाईल, त्याला उंदरं नाही लागणार, घुशी नाही चालणार, त्यात किडे नाहीत होणार, अशा सगळ्या गोष्टीची जबाबदारी सरकारनं घेऊन ती सरकारनं घेतल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना तो माल किती प्रॉफिटमध्ये द्यायचा, किती नफ्यामध्ये द्यायचा ह्याचा गव्हर्नमेंटनं भाग केला पाहिजे. कारण शेतमाल नाशवंत असल्यामुळं शेतकऱ्यानं हे जर बघितलं तर शेतकऱ्याची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे आणि याच कारणास्तव मार्केट कमिट्या वगैरे स्थापल्या गेल्या, सगळ्या गोष्टी झाल्या गेल्या, पण त्याचा परिणाम काय झालेला दिसत नाही. शेतकऱ्याच्या असहाय्य होतोय. त्याला ह्या MSP वगैरे तुम्ही जाणीवपूर्वक हे सत्तारूढ ठरवत नाहीत, कारण तो जर शेतकऱ्याला फायदा झाला तर त्याच्या मालमत्ता ज्या कमी दरात असहाय्य करून ज्या भ्रष्ट लोकांना घ्यायला मिळणार आणि त्या कमी किमती दाखवून भ्रष्टाचाराचा पैसा गुंतवायला सध्या शेती घेणं एखाद्या भ्रष्ट RTOनं, भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यानं, भ्रष्ट अगदी हे अँटी करप्शन वाले सुद्धा काही जण भ्रष्टाचारात गुंतलेत. हे सगळे लोक हे चेन आहे आणि ह्या चेनला मालमत्ता कुणाची घ्यायची तर सगळ्यात कमकुवत असलेल्या असहाय्य माणसाची घ्यायला मिळावी म्हणून हे सगळ्या गोष्टी सरकार जाणीवपूर्वक करत नाही असं माझं ठाम मत आहे. स्वातंत्र्य होऊन जवळजवळ आता 70-75 वर्ष होत आली. काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, मोठमोठे डॅम बांधले गेले, कॅनॉल केले गेले, इंडस्ट्री चालू झाली सगळ्या पद्धतीने. ह्या सगळ्या कालावधीत काँग्रेसचं सरकार असू दे, त्यानंतर आता आलेलं भाजपचं सरकार असू दे, नाहीतर मध्ये कधीतरी मिश्र सरकार आली, या सगळ्या सरकारांच्या कामात कुठल्या सुद्धा गव्हर्नमेंटनं MSP सगळ्या पिकांचा ठरवलं नाही. आता MSP हा सुद्धा मिनिमम सपोर्ट प्राइस ही वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी असू शकते. वेगवेगळं हवामान, कुठेतरी अचानक गारपीट झाली, कुठेतरी मोठा पाऊस पडला, कुठेतरी बाबा हिवाळ्याचा त्रास झाला, थंडीचा त्रास झाला. ह्या सगळ्या कारणांच्या मुळे हे जर MSP वेगवेगळ्या ठरवायला लागते. MSP ठरवणं ही सुद्धा एक जटिल प्रक्रिया आहे. असा MSP तर ठरवायलाच पाहिजे जरी जटिल असला तरी, कारण मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्याला दिल्याशिवाय तो फायद्यात कधीच येणार नाही आणि ह्या ठरवल्या गेल्याच नाही आजपर्यंत. बरं ते राहू दे, MSP ठरवायचा आज बाजूला एक विषय आपण धरू. MSP ठरवण्याच्या ऐवजी एखादा शेतमाल प्रक्रिया करायसाठी शेतकऱ्याच्या ताब्यातनं ज्यावेळी ह्या मार्केट कमिटीमध्ये येतो किंवा प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याकडे डायरेक्ट येतो, त्या कारखानदार किंवा ग्राहकाच्या मुखापर्यंत मधल्या साखळीतले सगळे, मग ते अगदी हमालापासनं तोलाईदारापासनं जे कोण असतील, बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, ह्या सगळ्यांच्या पर्यंत हा जो माल प्रक्रिया होतो आणि अंतिम ग्राहकाच्या मुखापर्यंत जातो, तो कालावधी फार कमी असतो. हा आपण शेतकऱ्याचा जो कालावधी 1-1.5 वर्षाचा धरला तर त्याची 3-4 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया होऊन त्या व्यापाऱ्याकडनं ग्राहकाच्या पर्यंत विकायपर्यंत जो माल जातो, माल जायला जो खर्च आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे, किती बाबा त्यात खर्च होतो, ह्याचा अभ्यास करणं सोपं आहे खरं तर. पण शेतकऱ्याची MSP ठरवायसाठी अवघड गोष्ट आहे. पण ह्या व्यापाऱ्यांनी किती घ्यावं सगळ्यांनी की ग्राहकाच्या मुखापर्यंत जास्तपर्यंत. त्यामुळे जर
समजा 100 रुपये खर्च शेतकऱ्याला आला असेल, तो वर्ष दीड वर्ष काम करत असेल आणि या 8 दिवसात 10 रुपये खर्च जर ज्या व्यापाऱ्याने त्यांना आला असेल तर तो खर्च निश्चित केला आणि त्या खर्चाच्या मानानं प्रॉफिट मिळणार आहे तो शेतकऱ्याला 90 भाग आणि 10 भाग समजा ह्या सगळ्या साखळीला मिळून द्यायला लागतात. ग्राहकाच्या मुखापर्यंत दिलं तर त्या ग्राहकाला पण स्वस्त माल मिळेल, शेतकऱ्याला तर मिनिमम सपोर्ट प्राइस केल्यामुळे शेतकऱ्याला पण फायदा मिळेल, ग्राहकाला पण तो माल स्वस्त मिळेल. आणि मधल्या लोकांनी किती मिळवावं ह्याचं का निश्चितीकरण सरकार कुठली, मधल्या लोकांना किती पैसे मिळावेत ते बाबा 10% जास्त नसावेत ह्याबद्दल खरं तर कायदा जी मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवण्याच्या आधी ही गोष्ट ठरवली पाहिजे. मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवायला अवघड आहे. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या हवामान, पर्जन्यमान, दुष्काळ, बाबा ओला दुष्काळ या सगळ्यामुळं पॅरामीटर्स बदल होतात सगळ्या गोष्टीचं, त्यामुळे एमएसपी ठरवणं अवघड आहे. तरी पण फार सरकारांची कौतुक चाललंय एमएसपी ठरवण्याकडं आणि 50 वर्ष अजून कुणीच एमएसपी सगळ्या पिकांसाठी ठरवून तो माल पण कधी घेतला नाही. पण हा मात्र जो भाग आहे की ह्या मधल्या साखळीनं किती मिळवावं हे ठरवणं सोपं असताना जाणीवपूर्वक गैरइराद्यानं ठरवलं जात नाही. ग्राहकाला माल स्वस्त पण नको आहे ना, ग्राहकाला पण ह्यांना चढ्या भावानं चढवून द्यायचा आहे आणि मधल्या लोकांना फायदा मिळवून द्यायचा आहे जास्त. मर्सिडीज गाड्या त्यांच्या फिरल्या पाहिजेत, प्रक्रिया करणाऱ्या हे व्यापारी, मोठे व्यापारी ह्या लोकांना जास्त यांना फायदा मिळवून द्यायचा आहे. त्यामुळं एमएसपी पण ठरवलं जात नाही आणि एमआरपी पण ठरवलं जात. अहो, दारूच्या बाटलीवर एमआरपी असते, देशी दारू फॉरेन लिकर या ह्याच्यात करते त्याच्यावर एमआरपी असते. मग त्याच्यावर तुम्ही व्यापाऱ्यांनी किती मिळवावं हे साखर कारखानदारापासून किंवा आणि कोणाकडं डिस्टिलरी पासून दारू तयार आल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी किती मिळवावं हे तुम्ही दारूच्या बाबतीत ठरवताय. म्हणजे ते ग्राहकाला माल जाताना किती दरात जावं यासाठी एमआरपी ठरवत आहे. पण शेतकऱ्याचा माल ग्राहकांच्या पर्यंत किती दरात जावा हे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवत नाही. मधल्या साखळीला तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून द्यायचा आहे. मग कधीतरी शेतकऱ्याचा माल बाजारात कमी आला तर मुद्दाम हमालांचा संप केला जातोय, तोलाईदारांचा संप केला जातोय आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला दर पाडला जातोय. मार्केट कमिट्यांमध्ये बसलेले हे राजकारणी लोक आहेत, त्यांची पोटं भरायला हाच वाव आहे. त्यांची काही लोकांचे त्यात गाळे पण आहेत, मार्केट यार्डामध्ये दुकान गाळे आहेत, व्यापारी गाळे आहेत. हे सगळे शेतकऱ्याला दाबून मान मुरगळून त्याची हे सगळा माल त्याचा एक कमी दरात घ्यायचा आणि मोठ्या दरात ग्राहकाच्या तोंडात घालायचा. ग्राहक पण आत्महत्याला जाणार आणि इकडे शेतकरी पण आत्महत्या करायला जाणार. ह्या सगळ्यातनं सरकारांची जबाबदारी आहे. तुमच्या जरा तरी कुठं माणुसकी असती तर या सत्तारूढांनी सगळ्यांनी मिळून हे मधल्या साखळीचा दर एमएसपी ठरवाच, पण मधल्या साखळीनं किती उपसावं लुटावं लोकांना हे कुठेतरी ठरवा ना तुम्ही.